हाय, सो आम्ही नैनितालमध्ये आलेलो आहोत आणि सकाळी सकाळी 7 वाजता चेक इन केलं. रूम्स अवेलेबल होते, तर चेकिंग मिळालं आणि आज आमची रूम एक नंबर आहे. ही 4th फ्लोअरवरती आहे. टॉपचा व्ह्यू आहे आणि दिस इज हाव द रूम इज. हा झोपलेला आहे इकडे आणि ही आहे गॅलरी आणि हा आहे सकाळी 8 वाजताचा व्ह्यू. खूप सुंदर आहे, भारीच. झोपाळा आहे आणि ही अशी वर कौलं आहेत सगळी. आणि अजून इंटरेस्टिंग अजून एक गोष्ट आहे. सो इथे एक बेड आहेच, इथे एक सेटिंग एरिया आहे. आणि मग नंतर वर जायला जसा आपला माळा आहे ना, तसे हे स्टेअरकेस आहेत. सो डुप्लेक्स रूम बोलतात तसा हा रूम आहे. आणि येस, अजून एक डाऊन आहे तिकडे झोपलेला आहे, कारण का रात्रभर प्रवास होता. बट आय क्विकली गिव्ह यू अ स्नीक पीक. सो दिस इज हाव इट इज. वॉशरूम्स अ कॉमन वन. हाय, मी सकाळी उठून लवकरच, कारण का माझी झोप झालेली, सो मी मस्त फ्रेशनअप झालो आणि आज नैनिताल एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही. नैनितालमध्ये नीमकरोली बाबा, नैनिताल लेक असं आयडिनरी आहे, पण थोडा आराम आहे कारण का लंच नंतर निघायचं आहे आम्हाला. सो आता मला पण भूक लागली आहे. सो ही लोकं झोपली आहेत, माझी तर झोप झाली. सो मी आता मस्त आंघोळ करून प्रॉपर सेट फॉर द डे. आंघोळ करून झालेली आहे. सो आता मी प्रॉपर ब्रेकफास्टसाठी निघालेलो आहे आणि त्याच्यानंतर लंच करणार आहोत. या ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतो ना, त्याचा ॲम्बियन्स पण खूप भारी आहे. म्हणजे हा पूर्ण त्यांचा वेटिंग रिसेप्शन एरिया आहे आणि त्याच्यानंतर ह्या डोअरमधून आत गेलो किंवा ह्या छोट्या डोअरमधून आत गेलो टू बी ऑनेस्ट, तर इथे कम्प्लीट डायनिंग एरिया आहे. पनीर आहे, रायता आहे. This is paneer ki sabzi. ओ Okay. This one is mixed veg. Okay. And here we go. Rice. Our favorite rice. And next is लेट मी गेस, दाल. yes. ओहो, दाल तड़का है यार, मजा आएगा मज़ा आएगा. खाने में मजा Garam garam dal. Next we have breads. ब्रेड्स, Roti. रोटी और वहाँ पे आइसक्रीम में लगता है. and lots of cup. I guess it's for ice cream. आइसक्रीम, All प्रॉबेबली गुलाब जाम. Okay. Yeah. वो कल जो गुलाब जामुन देखा था ना हमने, तब के धोके रख रहे थे. धोके रख रहे थे गुलाबजाम. तो मनशा मोड झाली आमची गुलाबजाम खायची. म्हणजे असे क्लोजिंगचा टाइम होता, तर त्यांनी असे गुलाबजाम उचलले आणि नळाच्या पाण्यामधून धुवत होते. वो धोके रख रहे थे वो लोग दूसरे दिन के लिए. तर चलो आता आम्ही लंच करतो आणि मग नंतर बघूया. आता आम्ही चाललोय नीम करोली बाबाच्या दर्शनाला. Yes. आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहोत कैचीधामसाठी, नीम करोली बाबाचं दर्शन घेण्यासाठी. आणि नंतर आम्ही तिकडची लोकल साईट सीइंग करणार आहोत. दुपारची 1 वाजलेली आहेत आणि हा आमचा मॅनेजर बोंबलतोय, आम्हाला बोलवतोय या 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 या. एक तर स्वतः उशीर करणार आणि मग नंतर आमच्यावरती बोंबलणार. काय आता ठीक आहे, अजून 3-4 दिवस त्याला सहन करायचं आहे. आमच्याच खोलीत आहे ना तो बिचारा. मग बाकी वरून असं हॉटेल दिसतं. एक तो ये पहली झील है, खुरपा ताल बोलते हैं इसका. खुरपा ताल नैनीताल का नाम भी नैनी लेक के नाम से पड़ा हुआ है. नैनीताल, नैना देवी नहीं, नैनी लेक. अच्छा, ठीक है. उसके बाद रामताल, सीताताल, नौकुचिया ताल, भीमताल, बहुत सारी ताले हैं यहाँ पे. जो सबका पानी जो है ना नैनीताल से ही जाता है, नैनीताल लेक में से.
इथं चपला काढलेल्या आहेत आणि आम्ही आता दर्शनाला निघालेलो आहोत नीम करोली बाबाच्या दर्शनासाठी. हे पण सगळे नीम करोली बाबा. इथे आपण येऊया नंतर प्रसाद वगैरे घेण्यासाठी. अगदी छोटूसा स्पॉट आहे हा. मंदिर फार छोटं आहे पण खूपच धार्मिक जागा आहे असं म्हटलं जातं. त्याचं रेलेव्हन्स तुम्हाला अजय थोड्या वेळाने सांगेल. तो कुठे मला दिसत नाही आहे, त्याला मी धरेल आणि त्याला मी सांगेल काय ह्या जागेचं रेलेव्हन्स आहे, महत्त्व आहे आणि मग ते आपण नंतर कॅप्चर करू. सीताराम. आज मैं नैनीताल में हूँ और मैंने नीम करौली बाबा के दर्शन किए और आज मैं आपके साथ एक सत्य घटना शेयर करना चाहता हूँ जो कि दादा मुखर्जी जो कि नीम करौली बाबा के एक परम भक्त है, उनकी किताब बाय हिज ग्रेस में मेंशन्ड है. तो ये घटना तब की है जब नीम करौली बाबा और दादा मुखर्जी भूमियादर आश्रम गए हुए थे. वहाँ नीम करौली बाबा सड़क के किनारे एक दीवार थी, वहाँ बैठे हुए थे और दादा मुखर्जी उनके बगल में खड़े थे. तो उस वक्त दादा मुखर्जी ने जब नीम करौली बाबा के ऊपर नज़र डाली तो नीम करौली बाबा एक विशाल वानर के रूप में उन्हें दिखे और उनका शरीर काला था, उनके अंग पे सुनहरे बाल थे और उनकी पूंछ उनके पैरों के बीच में दबी हुई थी. यह दृश्य देखकर दादा मुखर्जी आश्चर्यचकित रह गए. वे भयभीत हो गए, उन्हें ऐसा लगा कि वे इसी वक्त यहाँ से भाग जाएं. फिर उन्होंने अपने आप को यकीन दिलाने के लिए अपनी आँख को मसलना शुरू किया और उन्हें फिर यकीन हो गया कि वाकई में नीम करौली बाबा साक्षात श्री हनुमान जी के ही अवतार हैं. और कुछ देर पश्चात नीम करौली बाबा अपने साधारण रूप में प्रकट हुए और उन्होंने दादा मुखर्जी की तरफ नज़र डाल के एक साधारण मुस्कान दी. बहुत ही रहस्यमयी मुस्कान थी और उन्हें ये एहसास दिलाया कि वे ही साक्षात श्री हनुमान जी के अवतार हैं. और ये जानते हुए हमें ये पता चलता है कि दादा मुखर्जी बहुत भाग्यशाली है कि उन्होंने नीम करौली बाबा में साक्षात श्री हनुमान जी के दर्शन किए. सीताराम. अल्मोड़ा, भीमताल, भवाली. मेरा फ्रेंड अल्मोड़ा में रहता है. हाँ तर आम्ही पोहोचलेलो आहोत नैनीताल प्रॉपर सिटीमध्ये. लेकमध्ये जाणार आहोत आम्ही बोटिंगसाठी. बोटिंगसाठी आम्ही आता नैनीताल लेकमध्ये जाणार आहोत. नैनीताल लेक कशी दिसते ती तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर आहे. नैनीताल लेक बघू शकता तुम्ही, सुंदर अप्रतिम. आणि खाली मासे आहेत. आज गुरुवार आहे म्हणून, नाहीतर ह्याच्यातला एक आम्ही काढून शिजवायला घेऊन गेलो असतो आणि मस्त माशी खाल्लेली असते. बट ठीक आहे, आता काय, आता त्या होडीत बसणार. मला त्या बदकांमध्ये बसायचं आहे पण ह्या लोकांना मेहनत करायची नाही. तर आता बघू, निगोशिएशन्सवरती आहे सगळं. जे स्वस्त असेल ते त्याच्यावरती. आणि इकडे नववधूचं शूट चालू आहे. ही तर सत्यनारायणची पूजेनंतर आली आहे देवदर्शनाला. सत्यनारायणच्या पूजेनंतर आली. लिंक दाखवा तुम्ही. काय आई शपथ, हे तुम्हाला कुठे भेटलं? पाहिजे होतं तुम्हाला. आई शपथ. तुम्ही जेव्हा तिथे हे खात होता ना दार्जिलिंगला, ते तुम्ही काय खात होता? मोमोज. हा, दार्जिलिंगला आपण ऋषिकेशला घेतलं. काय रिंग आहे हो. आता माझी जळते. तुझी नाही, याची बेकार आहे. काकांची एक नंबर. अरे ती छपरी रिंग आहे. ती जी फिरते ना ती छपरी रिंग आहे. ती मी तुला CST ला देईल. बट ही तर एक नंबर. दाखव ना काका परत क्लोजअप मध्ये. फोटो काढतो मी. ओ हे ऍडजस्टेबल आहे म्हणजे मला देऊ शकता तुम्ही. बस करा. थांब जरा. तिथे बसतो मी. फोटो काढ मग तुझा. इधर बैठ सकते ना. बोट मध्ये बसलो आहे. नैनीताल लेक आहे ही आणि बोटीमध्ये बसलो आता. 2-2च्या बोटमध्ये. अशी कापरी भरणारी थंडी आहे, कापरी भरणारी. तरी अंगात अशी खाज बघा आमच्या.
हा 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 सनसेट आहे समोर आणि हा व्ह्यू आहे. हेलो येतो फोटो बिटो काढून परत. चलिए आइए मैम. आइए मॅम. आराम से आ रही अरे अरे है स्लो मोशन का जिसको डांस ऐसा हालता नहीं. मॅडम आराम से आइए. डांस नहीं आएगा डांस. अंकल हात दो. आणि मी आली जमिनीवर. नैनीताल के झील के इधर और अभी इधर का स्पेशल टिक्की वाला है न्यू दिल्ली चाट सेंटर. उधर हम लोग अच्छा. खाने वाले हैं ब्रेड टिक्की और बन टिक्की खाने. हम सारी चीजें खाने वाले हैं. इसके जो स्पॉन्सर्ड है हमारे नहीं ये मजाक था. बहुत टेम्पटिंग लग रहा है अभी से. होप तो अच्छा हो. इथे जागोजागी तुम्हाला अशी विणकाम करणाऱ्या बायका दिसतील जे आपले हे असे सॉक्स वगैरे विकतात. आणि घेऊन असा काही फायदा नाही कारण का आपल्या मुंबईत एवढी काही थंडी नाही म्हणून मी आपलं घेत नाही. पण मोमोजवाले पण 5-5 10-10 पावलावरती मोमोजवाले आहेत आणि दिल्ली चाटवाले आहेत. आता आम्ही नैना देवी ह्यांच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत. इथे आरती असेल ती बहुतेक आम्हाला भेटू शकते. भेटेलच ही आशा करतो आम्ही. आणि इथे पण सगळं तेच बुल्लन मार्केट वगैरे आहे. काकींनी ॲज युजल पुन्हा एकदा भरभरीत शॉपिंग केलेली आहे. काकी आमच्या रोज बाहेर पडतात. काय बोलता काका बरोबर ना? हो हो आणि किमान तीन तरी पिशव्या घेऊन येतात. दररोजच्या 3 पिशव्या. काकांनी एक ट्रॉली बॅग ही अख्खी रिकामीच आणली असेल 100%. एक बॅग आणलं एक्स्ट्रा. भरभरून शॉपिंग भरभरीत शॉपिंग. हे आपलं नैनिताल मधलं काय आहे? भांडूप आहे. भांडूप. डोरे क्या व्लॉग बनाने का है? बोलो बोलो क्या बोलना है? आज टाइम पे आए हम लोग. आज तो आप कुछ बोलोगे नहीं? हाँ बोलो. आप क्या बोले थे आप? मैं बोल रहा है ये भांडूप है पीछे का. आपने देखा है भांडूप? आज हम लोग टाइम पे है और हमको वेट करा रहे हो तुम. ऐसे बोलो ना. हाँ सर दो. तो आप चिल्लाओगे नहीं टाइम पे आए तो? हाँ तो चिल्लाना ही खुशी की बात है भाई. जश्न मनाओ. पार्टी दो. सो असा होता आपला आजचा दिवस ज्याच्यामध्ये आपण नैनिताल एक्सप्लोअर केलं. पहिलं नीम करोली बाबा च्या टेम्पलमध्ये तिकडे जाऊन दर्शन घेतलं. मग नंतर आपण गेलो नैनिताल लेकमध्ये बोटिंग करण्यासाठी. नैनितालचं मार्केट एक्सप्लोअर केलं आणि तिकडे नैनादेवी टेम्पलमध्ये देखील दर्शन घेऊन आलो. सो खूप सुंदर अनुभव होता. आज धार्मिक दिवस होता थोडासा. आणि कारण का आपण बोटिंग केली सो थोडासा मस्त गुलाबी थंडीत आपला मी टाईम कसला हो तिकडे आम्ही फोटोज काढत होतो त्या 10 मिनटाच्या सफरमध्ये. सो इट वॉज अ गुड डे. इट वॉज अ चिल डे टू बी ऑनेस्ट. कारण का 1 वाजेपर्यंत आम्ही मस्त आराम करत होतो ह्या रूममध्ये. आता उद्यासाठी आमच्यासाठी एक थ्रिल प्लॅन्ड आहे. सो उद्या आमची जंगल सफारी आहे जिकडे आम्ही जिम कॉर्बेटला टायगर हंटिंगसाठी जाणार आहोत. आता वाघ दिसेल की नाही काय माहिती. एक वाघ तर आहेच तुमच्यासमोर जो आता निद्रा अवस्थेत जाण्याच्या परिस्थितीत आहे तो. बट लेट्स सी. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर टुमॉरो कारण का हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे जंगल सफारीचा. सो येस. आणि उद्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी मला आज झोपावं लागेल. सो आता सगळी झोपायची तयारी झालेली आहे. 12 वाजलेत ऑलमोस्ट ऑलरेडी. माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आय एम गोइंग टू स्लीप. सो या दॅट्स हाऊ वी आर कन्क्लुडिंग फॉर टुडे. नेक्स्ट व्लॉगसाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. बट मी लवकरच नक्की येईन. सो टेक केअर आणि सुखात राहा, हसत राहा, गुणगुणत राहा.
आणि झोपा.